नमस्कार बालमित्रांनो आणि बालमित्रांच्या पालकांनो, आज खास हा एक छोटासा व्हिडिओ, छोटासा नाही म्हणता येणार, मी आपल्या सर्वांसाठी तयार करत आहे. प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनातला, उत्तर आपल्या सर्वांच्या मनातलं, असं हे सदर आहे. सामान्यपणे प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा या दोन्ही व्यक्ती भिन्न असतात. परंतु लॉकडाऊनचा कालावधी असल्याने प्रश्न विचारणारीही मीच झालेली आहे, उत्तर देणारीही मीच झालेली आहे. आपल्या सर्वांच्या वतीने, आपल्या सर्वांच्या मनातलं या ठिकाणी मी बोलणार आहे. काय झालेलं आहे, मार्च महिन्यापासून संपूर्ण जगभरच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे, कोविड-19 कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनची प्रक्रिया राबवलेली आहे. आणि त्यातीलच एक महत्त्वाचा निर्णय, लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. शाळा बंद, शिक्षण मात्र सुरू. सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि घरातच राहून जेवढं काम करणं शक्य होईल, जेवढं शिक्षण घेणं शक्य होईल, तेवढं घेण्याचं आवाहन शासनाने केलेलं आहे. आणि घरामध्ये राहून प्रत्येकाने या कोरोना नावाच्या शत्रूचा पराभव करावयाचा आहे, त्याचा मूलतः नायनाट करावयाचा आहे. पहा, न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती आपल्या समोर येऊन उभी ठाकलेली आहे. आणि या परिस्थितीचा सामना आपल्याला अतिशय सकारात्मक विचारांनी करावयाचा आहे. पहा काय झालेलं आहे, 24 तासातील 8 ते 10 तास बाहेर असणारा वर्ग, मग त्याच्यात शाळेत जाणारी मुलं असतील, घरातील कर्ते पुरुष किंवा स्त्रिया असतील, आज या सर्वांनाच 24 तास घरामध्ये एकत्र थांबावं लागत आहे. आणि या सर्व गोष्टींमुळे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे ठाकलेले आहेत. हे असं असतानाही आपण सकारात्मक दृष्टीने विचार करून आपापल्या कुटुंबामध्ये आनंदाने राहण्याचा प्रयत्न करत आहोत. मग नेमक्या समस्या काय, नेमके प्रश्न काय, आणि मग अशा परिस्थितीत आपण त्यांना कसं सामोरं जायचं, काय विचार करायचा, कसं वागायचं, चला आपण पाहूया प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपामध्ये. प्रश्न तुमच्या मनातला, माझ्या मनातला, आणि उत्तर आपल्या सर्वांच्या मनातलं. पहिला प्रश्न, पालकांचा पहिला प्रश्न, यावर्षी शाळा सुरू होतील की नाही? आणि मुलांच्या अभ्यासाचं काय करायचं? वर्ष व्हायला जाईल का हो आमच्या मुलांचं? प्रश्न पहा कसा आहे. एकाच प्रश्नामध्ये 2 ते 3 उपप्रश्न आहेत. शाळा सुरू होईल का? शासन ठरवेल.
वर्ष व्हायला जाईल का? अहो कसं जाईल व्हायला वर्ष? वयानुरूप मुलांना आपण दाखल करून घेतो, त्याच्यामुळे वर्ष व्हायला जाणार नाही. शाळा सुरू केव्हा होतील हे परिस्थिती पाहून शासन ठरवेल. अहो सर्वात महत्त्वाचा आपला जीव आहे. जीव असेल तर आपण शिक्षण घेऊ. आयुष्यातलं समजा 1 वर्ष अशा परिस्थितीमध्ये गेलं तर फार मोठं काही बिघडलं का? फार मोठं काही बिघडत नाही, लक्षात घ्या. म्हणून सकारात्मक विचार करा. आता मुलांच्या अभ्यासाचं करावं काय? अहो शाळा बंद आहेत, शिक्षण थोडं थांबलंय. शिक्षण तर चालूच आहे मार्चपासून. आता याची एक छोटीशी गंमत सांगते. पहा, दरवर्षी परिस्थिती थोडी वेगळी असायची. दरवर्षी काय व्हायचं, एप्रिलमध्ये मुलांच्या एक्झाम आटोपायच्या, मेमध्ये 1-2 मेला रिझल्ट लागायचा आणि मग मस्त मुलं 15-16 जूनपर्यंत धम्माल मजा करायची वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. यावर्षी मात्र काय झालं, मार्चमध्ये काय केलं, प्रत्यक्षात शाळेत येणं विद्यार्थ्यांचं बंद झालं. सगळं ऑनलाईन सुरू झालं, ऑनलाईन अभ्यास. आणि मग तो ऑनलाईन अभ्यास असाच कंटिन्यू राहिला. 15 जून उजाडला, अभ्यास सुरूच, आणि अजूनही अभ्यास सुरूच आहे. भाच्याने सहज चालता चालता प्रश्न विचारला, आत्या यावर्षी आम्हाला सुट्टीच नाही, आम्ही रोजच अभ्यास करतोय. त्याला समजून सांगितलं, अरे रोज शाळेमध्ये तू किती तास अभ्यास करायचा, तुझे किती तास असायचेस, मार्चपासून आहेत का तसे तास, आहे का तसा अभ्यास, रोज एखादा तास तू अभ्यास करतोस, बाकीचा वेळ तुझी सुट्टीच आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला सकारात्मक पद्धतीने मुलांना समजावून सांगता येणं गरजेचं आहे. म्हणजे समजा एखाद दिवशी अभ्यास नाही केला मुलाने, तर त्याला मारू नका, त्याला रागावू नका, थोडंसं त्याच्या मूडने घ्या. कधी ना कधी त्याचा मूड बदलेल. म्हणून प्रेमाने जे काही करायचं आहे ते आपल्याला प्रेमाने आणि एकमेकांना समजावून करायचं आहे. म्हणजे अभ्यासही काय होणार नाही, तुमचा वाया जाणार नाही. अभ्यास मुलगा करणारच आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न. आता याच्यात असंही म्हटलेलं आहे, काय करायचं सुचत नाही. असं कसं सुचत नाही? पॉझिटिव्ह घ्या, सकारात्मक विचार करा, नक्कीच सुचणार. तुम्ही खूप प्रेमळ आहात, प्रेमळपणे घ्या, समजावून सांगा. लहान मुलांना समजतं समजावून सांगितल्यावर. थोडंसं त्यांच्या लेवलला जाऊन समजावून सांगा, लक्षात घ्या. मग ते समजतात आणि त्यांना खूप गंमतही वाटते. दुसरा प्रश्न असा आहे, शाळेत अभ्यास करणं आणि घरात ऑनलाईन अभ्यास करणं यात खूप फरक आहे. मुलं ऐकत नाहीत, एका जागेवर स्थिर बसत नाहीत, दंगा मस्ती करतात आणि त्यामुळं पण काही सुचत नाही. बरोबर आहे ना? मुलंच आहेत. उत्तर सुरू झालं पहा. मुलंच आहेत, दंगा मस्ती करणारच. करू द्यायचा दंगा मस्ती. किती दंगा मस्ती करतील, त्यांच्यासोबत आपणही दंगा मस्ती करायला लागायचं. मग मुलं शांत होतात. अरे आपले आई बाबा पण दंगा मस्ती करायला लागले, मग ते शांत होतात. दुसरं, शाळेत अभ्यास करणं आणि घरी अभ्यास करणं फरक आहेच की हो. शाळेमध्ये समोर शिक्षक असतात, आपले आजूबाजूला समवयस्क मित्रमैत्रिणी असतात, आपला पियर ग्रुप असतो. फरक आहेच की. शिक्षक शिकवतात समोर प्रत्यक्ष. विद्यार्थ्यांना प्रश्न पडले तर लगेच प्रश्न विचारला जातो, त्याचं लगेच उत्तर येतं. फरक आहे. परंतु परिस्थितीनुसार काय केलं पाहिजे, आपण ॲडॉप्ट व्हायला शिकलं पाहिजे, अनुकूल व्हायला शिकलं पाहिजे परिस्थितीनुसार. आज अशी परिस्थिती आहे, तुम्हाला जगता आलं पाहिजे, तुम्हाला शिकता आलं पाहिजे. एव्हाना मुलं मोबाईल घेतात, गेम खेळतात, मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहतात, अभ्यास करायला काय जातं. हा, 1ली-2रीच्या मुलांचं समजू शकतो. त्यानंतरची मुलं मात्र त्यांना कळायला लागलेलं असतं, करतात अभ्यास.
अहो, पहिली दुसरीची मुलं सुद्धा करतात. त्यांना तर खूप गंमत वाटते, खूप मजा वाटते. पण एवढं वास्तव आहे की मुलांना शाळेत जायला आवडतं, लक्षात घ्या. परंतु आलेल्या परिस्थितीला आता काय करायचंय, घर हीच शाळा करायची. शाळेतलं शिक्षण आता घरात आणायचंय. कशाद्वारे? मोबाईलद्वारे. आणि जर तुम्ही शिकलेले पालक असाल तर घ्या ना मुलांचा अभ्यास, द्या ना मुलांना वेळ, जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांना द्या. खरं पाहायला गेलं तर मुलं हीच खरी संपत्ती आहे. त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करा वेळ देऊन. पहा मुलं कशी घडतील. अहो, तुमचं भविष्य बदलेल. मुलं ऐकत नाही असं कसं म्हणता? ऐकतात मुलं. तुम्ही मुलांचं ऐकता, मग मुलं तुमचं ऐकणार नाहीत असं कसं होईल? मुलं ऐकतात. प्रेमाने ऐकवा, समजूत घालून ऐकवा. त्यांच्यावर फार रागावू नका, शक्यतो रागावू नकाच. लक्षात घ्या. 90 ते 95% मुलं ही प्रेमाने ऐकतात. 5% मुलांना शिस्तीची, रागावण्याची आवश्यकता असते. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांची मुलं ही 95% येतात. मुलं फार गुणी असतात, प्रेमळ असतात. त्यांच्यातल्या गुणांचं कौतुक करा. पहा ते कसं ऐकतात, चुटकीसरशी ऐकतात. एका जागेवर बसत नाही. अहो, आपण तरी बसतो का एका जागेवर? मोबाईलवर एखादं काही लावलं, एखादा पिक्चर लावला, सिरियल लावली, ड्रामा लावला, तर आपण काय करतो? पटपट 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 पाहण्याचा प्रयत्न करतो. आपण स्थिर नाही आहोत. मुलं कशी स्थिर राहतील? आणि लहान मुलं आहेत, ती चंचलच असतात. अगोदर स्वतःमध्ये बदल घडवा, मुलं आपोआप बदलतील. मुलांना बसवा, त्यांना टास्क द्या, त्यांच्यासोबत तुम्ही अभ्यास करा. ते काय करतायत पहा, प्रश्न विचारा त्यांना. त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायला लावा. आणि एक शेड्यूल तयार करा की बाबा चला आता मराठीचं 30 मिनिट कर किंवा 25 मिनिट कर, इंग्रजीचं 25 किंवा 30 मिनिट, जी भाषा असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, गणिताचा 30 मिनिट अभ्यास कर. आणि ब्रेक द्या त्यांना. पहिली दुसरीतल्या मुलांना तर 1 तासापेक्षा जास्त बसू नका. तिसरी चौथीतली मुलं बसतील साधारणतः 1 ते 1.5 तास. आणि दिवसभरातलं एक शेड्यूल द्या ठरवून, कारण एका वेळी मुलं 2 ते 3 तास शाळेसारखी बसणार नाहीत. लक्षात घ्या. कारण घर घर आहे, शाळा शाळा आहे. पहिला हा फरक समजून घ्या. शाळेत जशी ती वागतात तशी घरी वागतीलच का? नाही ना वागणार. घरात घरासारखं वागतो माणूस, शाळेमध्ये शाळेसारखं वागतो माणूस. तुम्ही आई वडील आहात, शाळेत शिक्षक असतात, फरक आहे ना हो. तो फरक थोडी बदलणार आहे. पण प्रेमाने जर घेतलं तर निश्चितच मुलं ऐकतील. ठीक आहे. आणि तुम्हाला सुचायला लागेल. सो बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी लवली. आणि काळजी घ्या मुलांची. मुलांना जपा. मुलांना कळलं पाहिजे की आपल्या आईवडिलांना आपली खूप काळजी आहे. ते स्वतःपेक्षाही जीवापाड आपल्याला जपतात. स्वतःच्या भावना एक्सप्रेस करायला शिका. आणि त्याने एक्सप्रेस केलेल्या भावना ॲक्सेप्ट करायला शिका. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आपण एकमेकांना समजावून घेऊ शकत नाही. म्हणून एकमेकांना समजावून घ्या. फार सोपं आहे, फार सोपं होईल. आलं लक्षात आलं असेल. मुलं टी व्ही खूप पाहतात, काय करावे? तिसरा प्रश्न. बापरे, हा खूपच मोठा प्रश्न आहे. तुम्ही टी व्ही पाहता का? अगोदर स्वतःला हा प्रश्न विचारा. मुलं टी व्ही पाहतात, तुम्ही पाहत नाही का? हां, तुम्ही पाहत नसाल तर हा प्रश्न बरोबर आहे. अगोदर स्वतः टी व्ही पाहणं बंद करा. त्या वयातल्या मुलांनी टी व्हीवर, टेलिव्हिजनवर नेमकं काय पाहायला हवं हे पालक म्हणून तुम्ही ठरवा. मुलं अज्ञान असतात, तुम्ही सज्ञान आहात. तुम्हाला कळतं की 1ली ते 8वीच्या मुलांनी काय पाहायला हवं किंवा 7वीच्या मुलांनी. 7वी नंतरच्या मुलांनी ठीक आहे पाहिलं तरी काय जमतं हे ठरवा अगोदर. आणि त्या वयोगटानुसार आपल्या घरामध्ये कुठली मुलं आहेत, किती वयाची मुलं आहेत, आपण त्यांच्यासमोर काय पाहिलं
तर मुलांवर चांगले संस्कार होतील, हे अगोदर स्वतः ठरवा. त्यांचं एक वेळापत्रक तयार करा. अभ्यास, खेळ, टी व्ही, खाणं, झोपणं, गमती जमती करणं, याच्यामध्ये बदल होऊ देत इकडे तिकडे, हरकत नाही. अगदी घड्याळाच्या काट्यावर तंतोतंत नाही चालायचं, वेळापत्रकावर तंतोतंत नाही चालायचं, पण किमान 60 ते 70% वेळापत्रक फॉलो करा. फरक पडतो. येते लक्षात? मला वाटतं येते लक्षात. ठीक आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. स्वतः व्हॉट्सअप वापरणं, फेसबुक वापरणं गरजेपुरतं ठेवा. आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा ह्या जशा प्राथमिक गरजा आहेत, तसाच व्हॉट्सअपचा, फेसबुकचा प्राथमिक वापर करा. तासनतास त्याच्यावर गप्पा नका मारत बसू. पालकही गप्पा मारतात, खेळतात पालक मोबाईलवर, कॅरम खेळतील, कॅट खेळतील, बुद्धिबळ खेळतील, काही खेळतील. मुलं तेच पाहतात. मुलं काय आदर्श घेणार तुमचा? जर मुलांनी टी व्ही कमी पाहावा, योग्य पद्धतीनेच पाहावा असं वाटत असेल, तर स्वतःला अगोदर शिस्त लावायला शिका. स्वतःला शिस्त लावा. मुलं नक्कीच काय करतील? गरजेपुरताच टी व्ही पाहतील. टी व्हीवर काय पाहावं हे मुलांना सांगा. तुम्ही सांगा मुलांना. मी आता मुलांना या काळामध्ये गोट्या मालिका दाखवली, रिचार्ज मारला नाही. वर्षभरातून 1.5 महिना रिचार्ज मारते, म्हणजे 2 महिने साधारणतः सुट्टीच्या कालावधीत. यावर्षी फक्त बातम्यांसाठी रिचार्ज मारला 2 महिने. त्यातही शेड्यूल ठरवलेलं होतं की बातम्या पाहायच्या. हे महत्त्वाचे जे कार्यक्रम आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत की मुलांना थोर महापुरुषांची ओळख करून देतील. एखादं कार्टून पाहिलंच हरकत नाही ना, पाहू द्या ना मुलांना. एखादं कार्टून पाहू द्या, एखादं दुसरं कार्टून पाहू द्या, पण चित्रपट मोजकेच आणि ठराविक. सगळे लहान मुलांचे चित्रपट दाखवले, सर्व संतांचे चित्रपट दाखवले. संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत सखुबाई, संत गोरा कुंभार, संत तुकाराम, संत नामदेव, संत कबीर, संत तुलसीदास, संत सूरदास, गौतम बुद्ध, अशा प्रकारचे कार्यक्रम दाखवा ना त्यांना. अशा प्रकारचे पिक्चर दाखवा त्यांना. लहान मुलांचे सगळे चित्रपट दाखवले. श्यामची आई दाखवला, माय नेम इज कलाम, बम बम बोले, सुंदर मूवी आहे, उबुंटू. म्हणजे असं काहीतरी मुलांना दाखवलं गेलं पाहिजे की त्याच्यातून मुलं काहीतरी गोट्या मालिका दाखवली पूर्ण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, सगळे पिक्चर दाखवले आणि मुलांनी छान एन्जॉय केले. अजून एक चित्रपट राहिला, कटकट कद्दू नावाचा चित्रपट आहे, तो मुलांना खूप आवडला. कटकट कद्दू. म्हणजे तुम्ही ठरवा की मुलांना काय दाखवायचं, मग त्याच्यानंतर मुलं नाही विचारत. अहो, सगळ्या गोष्टींना मर्यादा असतात. मुलंही थकून जातात, मुलांचे डोळे थकून जातात. त्यामुळे हे तुम्ही ठरवायचे. मला वाटतं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. म्हणजे तुमचं मुलं ऐकतील आणि टी व्ही प्रमाणात पाहतील, तुम्ही ठरवायचे. प्रश्न 4 आहे, लॉकडाऊन काळात मुलांचा अभ्यास कसा घ्यावा? कसा घ्यावा मुलांचा अभ्यास? शिकलेला असेल तर ज्या पद्धतीने ऑनलाईन शेड्यूल येत आहे त्या पद्धतीने स्वतः अगोदर नेमकं आज काय आलेलं आहे ते व्यवस्थित पाहून घ्यावं. आलेल्या पाठांबद्दल, कवितांबद्दल तुम्हाला नेमकं काय समजलंय ते तुम्ही अगोदर वाचून घ्या, पाहून घ्या. फार मोठं असं काही नसतं. पहा, 1-1.5 तास दिला तर सगळं होऊन जातं. जास्तीत जास्त 2-2.5 तास. आणि मुलाला मस्त मोबाईल द्या, अभ्यासाला बसवा. मुलं खूप आनंदाने अभ्यास करतात. अगदी 1ली-2रीतली मुलंसुद्धा करतात बरं का, म्हणजे हा अनुभव आहे. अर्थात आपण त्या मुलांना जास्त लोड द्यायचा नाही आहे, पण करतात ते अभ्यास. प्रत्येक विषयाचं जसं शेड्यूल ठरलेलं आहे, शाळांनी जसं ठरवलेलं आहे तशा पद्धतीने शक्यतो घ्या. म्हणजे मुलांनाही थोडंसं बरं पडतं. ते शाळेतून अभ्यासाला त्यांच्या शिक्षकांनी त्यांना काही पाठवलं तर मुलं खुश होतात की हा बाबा शिक्षकांचं आमच्याकडे लक्ष आहे, ते आमचा फॉलोअप घेत आहेत,
सगळेच जण करत आहेत, कारण सगळेजण आपले होमवर्क जे आहे ते अपलोड करत असतात व्हॉट्सअपवर. त्यामुळे मुलांनाही वाटतं की नाही मी पण करायला हवं, आणि म्हणून मुलं अभ्यास करतात. जमलं तर रोज भाषा विषयांचं प्रकट वाचन घ्या. मुलांचं कुठे चुकत असेल तर त्यांना समजावून सांगा. छान वाचत असतील तर त्यांचं कौतुक करा. एखादं वर्तमानपत्र घ्या, मुलांना वाचायला लावा. एखादी गोष्ट असेल, एखादा डायलॉग असेल तर त्याची चर्चा करा. त्याच्यासोबत डायलॉग, म्हणजे तुम्ही एखादी व्यक्ती व्हा, डायलॉग बोला त्याच्यासोबत. एखादी गोष्ट असेल तर मुलाला काय समजलं, त्याचे काही प्रश्न आहेत का, तू मला प्रश्न विचार, मी तुला प्रश्न विचारतो, अशा पद्धतीचं सदर घ्या. हे झालं भाषा विषयांचं. गणिताचं काय करायचं तर अर्थात तुम्ही तपासून पहा की त्याला काय समजले. त्याला बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, त्याच्यावरील शाब्दिक उदाहरणं, आणखी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं येत आहेत का, त्याच्या संकल्पना स्पष्ट आहेत का. नसतील आणि तुम्हाला येत असतील तर अभ्यास करून त्या क्लिअर करा. काय हरकत आहे. शेवटी आपल्या मुलाला आपल्याला घडवायचे. प्रत्यक्ष आता शिक्षक येऊ शकत नाहीत मुलांपर्यंत. तुम्हालाच आता मेंटॉरची, सुलभकाची भूमिका करायची आहे. तुम्हाला म्हणजे पालकांना. शिक्षक त्यांचं काम करत आहेत. तुम्ही त्यांना शंका विचारू शकता. सगळ्यांचे कॉन्टॅक्ट तुमच्याकडे उपलब्ध आहेत. आता हे झालं ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत त्यांचं. ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी काय करायचं. ठीक आहे, नाहीत हरकत नाही. पुस्तकं तर मिळालेली आहेत. शासनाने सर्व मुलांना 8वीपर्यंत मोफत पुस्तकांचं वाटप केलेलं आहे. आता सगळ्या मुलांकडे पुस्तकं आहेत. 2रीपासूनची पुढची मुलं अभ्यासाला सुरुवात करू शकतात. पालक लक्ष देऊ शकतात. पालकांनी स्वतःही खूप बदलायचे. वेळ इकडे तिकडे दवडण्यापेक्षा, म्हणजे टी व्ही पाहणं, पत्त्या खेळणं, कॅरम खेळणं, इथे खूप मोठा वेळ दवडण्यापेक्षा मुलांना बसवा आपल्या शेजारी, त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांना कुठला विषय आवडतो, तुम्हाला नाही काही समजत पण त्यांना अभ्यास करायला लावा. त्याला सांगा तू मला शिकव. पहा, मस्त मुलं शिकवतात, छान शिकवतात, आणि त्यांना शिकवायला खूप आवडतं. जे त्यांना येतं ते त्यांना शिकवायला खूप आवडतं. त्याला काय आवडतं, काय आवडत नाही, त्याच्याबरोबर खेळा. म्हणजे सकारात्मक वेळेचा उपयोग करा. लक्षात घ्या, सकारात्मक दृष्टिकोनातून. त्याच्यामुळेही मुलांमधल्या वेगवेगळ्या प्रतिभा जागृत व्हायला सुरुवात होते. मुलांना कविता येत असेल तर म्हणायला लावा. त्यांना नाचायला लावा त्या कवितांवर. स्वतःही त्याच्यामध्ये सहभागी व्हा. तुम्हाला बदल सुचवायचे असेल तर त्याच्यामध्ये बदल सुचवा. इतिहासासारखा एखादा विषय असेल, ज्या पालकांना काही येतंय अशा पालकांनी नाटकीकरणा स्वरूपात एखादं त्यातलं सदर सादर करायला हवा, प्रदर्शित करायला हवा. विज्ञानाचा आणि व्यवहाराची सांगड घाला. न्यूटनचे नियम कुठे कुठे वापरलेले आहेत. तरफ म्हणून आपण काय काय वापरतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मेणबत्ती जळत असताना काय तयार होतं. म्हणजे विचार केला तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. अभ्यासाचं शेड्यूल ठरवत असताना, मुलांनी लॉकडाऊनच्या काळात कसा अभ्यास करायचा हे ठरवत असताना खूप साऱ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. लक्षात घ्या. पण मुलांमधल्या प्रतिभा जागृत व्हाव्या, त्यांना अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, म्हणून हा काळ जो आहे, हा काळ तुम्ही समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पहा. आणि मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करा. तुम्ही जर अभ्यास केला तर मुलांना प्रचंड आनंद होईल. पहा, आणि मुलं तुमच्यासोबत अभ्यास करतील. ठीक आहे. आणि त्यांना काय समजलं हे तुम्ही विचारायचे त्यांना. 5वा प्रश्न आहे, शाळा कधी सुरू होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण नष्ट झाला आणि असं शासनाला वाटलं. हे सर्वस्वी शासनावर अवलंबून आहे. कारण शासनाला सर्वात महत्त्वाचं आहे आपलं जीवन.
आपल्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी शासनाने हे निर्णय घेतलेले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे शासन जेव्हा ठरवेल तेव्हा शाळा सुरू होतील. शाळा सुरू झाल्या, शासनाने सांगितलं आता प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं. शासनाने सांगितलं की आता सध्या घरामध्येच राहून शिक्षण घ्या, घरामध्ये राहून शिक्षण घ्यायचं. म्हणजे येईल त्या परिस्थितीला काय करायचं, सकारात्मक दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टीने ॲक्सेप्ट करायचं. देन व्हेरी गुड. आता प्रश्न 6वा. लॉकडाऊन काळात मुलांमध्ये कोणकोणते चांगले बदल करता येतील? प्रश्न खूप छान आहे. मुलांमध्येच काय, आपल्यामध्ये सुद्धा बदल करता येते. स्वतःला जाणून घेण्याची, स्वतःमध्ये डोकवण्याची खूप चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे. स्वतःविषयी विचार करून पहा, आपण कसे आहोत, आपल्यामध्ये काय चांगलं आहे, असं काय आहे की जे नको. आपल्या मुलांमध्ये काय चांगलं आहे, कुठले कलागुण आहेत मुलांमध्ये, आपलं मूल पुढे काय करू शकतो, त्याला काय आवडतं. वेळ द्या एकमेकांना, समजून घ्या, प्रेमाने समजून घ्या एकमेकांना, न रागावता, न भांडण करता. वैचारिक मतभेद असतील बाजूला ठेवा, ते असतातच, बाजूला ठेवा. पहा आता चांगले बदल काय काय करता येतील मुलांमध्ये. मुलांचं निरीक्षण करा, बऱ्याच गोष्टी समजते. आणि हे निरीक्षण सहज असलं पाहिजे, त्याला कळलंही नाही पाहिजे की आपल्यावर आपलं निरीक्षण चाललंय बरं का, असं समजलंही नाही पाहिजे. सहज काम करता करता अभ्यास पण घेता येतो, खूप छान अभ्यास करता येतो. इकडं भाजी टाकायची, तिकडं त्याला उदाहरणं द्यायची, इकडं चपात्या लाटायच्या, चपात्या लाटता लाटता त्याचा धडा वाचून घ्यायचा. त्याचं काय चुकलं आपल्याला माहिती असतं, शब्द माहिती असतात, उच्चारलं की कळतं. शक्यतो अगोदर वाचून घ्यायचं आपण आणि मग त्याला सांगायचं आता तू वाच. हाव भाव, आरोह अवरोध, सगळं असं चढ उतार मुलांना कळले पाहिजे. एकदम तयार झाली पाहिजेत आपली मुलं. काही मुलांना खेळायला प्रचंड आवडतं. एखादा खेळ त्यांच्यामध्ये एखाद्या खेळाचं स्किल असतं, त्याला स्फुरण द्या, त्याला प्रोत्साहन द्या. चित्र काढायला आवडतं एखाद्या मुलाला, लावा ना चित्र काढायला, पाहूयात. एखादा चित्रकार निर्माण होईल, एखादा खेळाडू निर्माण होईल. काही मुलांना वाचनाची प्रचंड आवड असते, कविता करण्याची आवड असते, लिहिण्याची आवड असते, बोलण्याची आवड असते, किंवा गाड्यांसोबत काहीतरी करण्याची आवड असते. निरीक्षण करा मुलांचं. हीच वेळ आहे मुलांचं निरीक्षण करण्याची, मुलांशी संवाद साधण्याची, आपलं मूल आपण समजून घेण्याची आणि त्याला आपण समजण्याची, योग्य संस्कार लावण्याची. त्याला प्रामाणिकपणाचे धडे द्या, नियमित अभ्यासाचे धडे द्या. त्याच्यामध्ये नीतिमत्ता हे मूल्य रुजवा, आदर हे मूल्य रुजवा, नम्रता हे मूल्य रुजवा, राष्ट्रभावना, पर्यावरणाविषयी प्रेम, एकमेकांविषयी प्रेम, इतरांचं दुःख समजावून घेण्याची संवेदना त्याच्यामध्ये निर्माण करा. पहा, हे करणं खूप गरजेचं आहे बरं का, असं आपल्याला वाटतं. कारण आताच्या या भौतिक जगामध्ये लोकांकडे भरपूर पैसा आलेला आहे, लोक सधन झालेली आहेत आणि जगायचं कसं हे बऱ्यापैकी विसरत चाललेली आहेत. एकमेकांशी वागायचं कसं, घरातल्यांशी, शेजाऱ्यांशी, समाजातल्या लोकांशी नम्रपणे वागायला शिकवा मुलांना. अन्याय होतो तिथे अन्यायाचं उत्तर द्यायला शिकवा. लक्षात घ्या, मुलांना स्वाभिमानी बनवा. म्हणजे खूप चांगले संस्कार मुलांमध्ये आपल्याला करता येतील. एखादी वाईट गोष्ट असेल मुलांमध्ये तर ती काढता येईल.
मी एक छोटंसं उदाहरण देते, पण ते प्रेमाने करायचं, लक्षात घ्या. त्याचा अपमान करून नाही करायचं. मुलांचा कधी अपमान करू नका, कोणासमोर कधीच अपमान करू नका. त्यांना आदर द्या. त्यांना आदर दिला तर ते अतिशय चांगले नागरिक बनतील, लक्षात घ्या. आणि त्यांना असं आनंदमयी पोषक वातावरण द्या. ते असे प्रसन्न राहिले पाहिजेत, खुश राहिले पाहिजेत. आणि म्हणून तुम्ही स्वतः खुश राहायला शिका. कितीही समस्या असू देत, परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करा. ठीक आहे, डन. संस्कार वगैरे आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. छोटंसं उदाहरण द्यायचं राहिलं ना माझं. आपण चांगले गुण मुलांमध्ये काय करतोय, रुजवतोय. एखादा गुण वाईट असेल तर तो कसा काढायचा पहा. उदाहरण सांगते. भाचा आहे माझं बऱ्यापैकी मी मुलांचं निरीक्षण करते. सहज निरीक्षण होतं व्यक्तींचं. आणि टी व्ही पाहत असताना असं 2-4 वेळा मी पाहिलं की तो बसल्या बसल्या काय करतो, नखं कुरतडतो. आणि मग एकदा पाहिलं, 2दा पाहिलं, 3ऱ्या-4थ्या वेळी मी त्याला सांगितलं की तू काय करतोय, तुझे हात दाखव. आणि थोडंसं रागवले मी त्याला. 1दा-2दा नाही रागवली, पण 3ऱ्या वेळी रागवले. खरं रागवायला नको मुलांना, की तू नको बाबा कुरतडू. नखं काही खायची गोष्ट असते का, कुरतडायची गोष्ट असते का? आपण काही उंदीर आहोत का? उंदीर घुशी कुरतडतात ना, आपण काही उंदीर आहोत का? तो हसायला लागला. थोडीशी रागावले म्हणून त्याला राग पण आला. त्याच्या आईला सांगितलं की अगं त्याला सांग समजून, नखं कुरतडल्यामुळे डोळे खराब होतात, केस लवकर पिकतात, माणूस लवकर म्हातारा होतो. मग लक्षात आलं की हे जर प्रेमाने सांगितलं असतं, म्हणजे कसं की बाबा त्याला जवळ घेतलं असतं, त्याचे हात पाहिले असते, त्याचे खूप सुंदर हात आहेत. आणि मग त्याला म्हटलं असतं की अरे एवढे सुंदर हात आहेत, पण हे नखांमुळे तुझे हात असे विद्रूप दिसायला लागले, तुला आवडेल का हे? असं समजून सांगायला हवं, असं मला वाटलं त्यावेळी. म्हणजे समजवण्याची, प्रेमळपणे समजवण्याची किती चांगली पद्धती आहे. म्हणजे त्यालाही तिथे वाटलं असतं अरे खरंच आपले एवढे गोड सुंदर हात आहेत, आणि अशा पद्धतीने आपण काय करतो, त्या हातांची पूर्ण वाट लावून टाकतो. तर अशा प्रकारे वाईट जे गुण आहेत ते हळूवारपणे मुलांपासून आपल्याला वेगळे करता येतील. आपला मुलगा हा चांगला माणूस झाला पाहिजे, हे डोक्यामध्ये ठेवा. त्यासाठी स्वतःला चांगलं माणूस बनवा, संवेदनशील माणूस बनवा स्वतःला. आत्मविश्वास आपल्याकडे प्रचंड प्रमाणात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रश्न 7वा आणि शेवटचा प्रश्न आहे हा. लॉकडाऊनच्या काळात आम्ही सर्वजण घरात आहोत, अशा परिस्थितीत सुसंवाद कसा साधावा आणि कसं राहावं? लॉकडाऊनच्या काळात आपण सर्वजण घरामध्ये आहोत, अशा परिस्थितीमध्ये एवढ्या सगळ्या व्यक्ती असताना सुसंवाद कसा साधायचा आणि आनंदी कसं राहायचं? व सोपं आहे की रोजच तुम्ही असता की सोबत. रोज तुम्ही किती तास सोबत असता? झोपेचे 8 तास आणि जे काही सकाळचे आणि संध्याकाळचे 4-4 तास असतील. बाकी 8 तास मात्र काय असतात, बाकीचे लोक म्हणजे कर्ते पुरुष आणि स्त्री आणि मुलं शाळेमध्ये, कर्ते पुरुष आणि स्त्री नोकरीवर, ऑफिसमध्ये. गृहिणी मात्र घरी असतात. घरातील वृद्ध व्यक्ती आणि गृहिणी बऱ्यापैकी. फार सोपं आहे पहा. सर्वात सोपं काय असतं तर आनंदी राहणं सोपं असतं सर्वात, लक्षात घ्या. कुठल्याही चांगल्या गोष्टीला, कुठलीही चांगली गोष्ट करायला फार मेहनत नाही घ्यावी लागत. वाईट गोष्टींना जास्त मेहनत असते, आणि तरी पण माणूस वाईटच करतो जास्त प्रमाणात, तिकडे झुकतो. पॉझिटिव्हिटी जी आहे, चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या सहज सोप्या असतात, पण आपली इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. नेहमीच आपण घरात एकत्र असतो, मग आता 24 तास असलं म्हणून काय झालं? उलट ही एक संधी आहे एकमेकांना समजून घेण्याची. लॉकडाऊनने आपल्यासमोर प्रत्यक्ष समस्या निर्माण केलेली असली तरी ती समस्या नाही, ती संधी आहे. एक सुवर्ण संधी आहे घरातल्या प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घेण्याची, जाणून घेण्याची, पुन्हा एकदा एकमेकांची ओळख करून घेण्याची. आणि मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुलांना खूप चांगल्या पद्धतीने आपण काय करू शकतो, घडवू शकतो. त्यांच्यात काय चांगलं आहे, काय वाईट आहे. चांगलं त्याला प्रोत्साहन द्या, वाईट त्याला प्रेमळपणे काय करा, छाटून टाका इन द सेन्स तो दुर्गुण
त्याच्यातील काढून टाका आणि सद्गुणांना खतपाणी घाला त्याच्या. लक्षात घ्या. तर नक्कीच मुलं खूप चांगल्या पद्धतीने पुढं जातील. परिस्थिती कशीही असो, एकमेकांना साथ देण्याची, एकमेकांना प्रेम करण्याची, एकमेकांवर प्रेम करण्याची ही जी संधी आहे ती कधीही सोडू नका. माणसाचं कुटुंबावर नितांत प्रेम असणं आवश्यक आहे. जी माणसं आपल्यासाठी झटतात, आयुष्यभर आपल्यासाठी खस्ता काढतात, अशा लोकांना भरपूर प्रेम द्या. आईवडिलांना भरपूर प्रेम द्या. लहान असताना त्यांनी आपले जे लाड पुरवलेले आहेत, आता तुम्ही त्यांचे लाड पुरवा. कारण वृद्ध माणसं ही लहान मुलंच असतात एक प्रकारे. त्यांचं मन हे लहान मुलांसारखं असतं, हट्टी झालेले असतात. आपल्या मुलाला जसं आपण जपतो तसं आपल्या आईवडिलांना जपायला शिका. त्यांचा आदर त्यांना द्या. खूप प्रेम द्या. मुलांना ज्या पद्धतीने प्रेम देतो त्या पद्धतीनेच त्यांना प्रेम द्या. आणि मग तुमची मुलं हे सगळं पाहतील. आणि पुढे, कारण प्रत्येकाचा एक दिवस असतो, लक्षात घ्या. प्रत्येकाचा एक दिवस असतो. हे कायम लक्षात ठेवायचं आणि जगायचं माणसाने. माणसाचं काय होतं, त्याच्याकडे सगळं आलं, त्याच्याकडे सत्ता आली, पैसा आला की माणूस उन्मत्त होतो. तो विसरतो. सडनली त्याच्या वागण्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात. माणसाने तसं नाही करायला हवं. चांगले बदल निश्चित करावेत, पण वाईट बदल का स्वीकारायचे हे ठरवा. आणि म्हणून रोज किमान 5 मिनिट का होईना स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. आता भरपूर वेळ आहे, पण रोज 5 मिनिट स्वतःला वेळ द्या. आणि घरामध्ये एकमेकांना समजून घ्या. शेवटी जीवन हे ॲडजस्टमेंट आहे, तडजोड आहे, लक्षात घ्या. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत अनुकूल होता आलं पाहिजे. एकमेकांना अनुकूल करून घ्या. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. भौतिक दृष्टिकोनातून तो वेगळा आहे, आध्यात्मिक दृष्टिकोनातून तो एकच आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही हेच नाही आहे, फरक म्हणजे भिन्नता नाही आहे, भेद नाही आहे, लक्षात घ्या. परंतु भौतिक दृष्टिकोनातून मात्र भिन्नता आहे. जे जे चांगलं आहे ते स्वतः घ्या आणि इतरांना द्या. मला असं वाटतं निश्चितच तुम्ही आनंदी राहाल. आहे तसं एकमेकांना स्वीकारा. वाईट जे काही असेल ते प्रामाणिकपणे, स्पष्टपणे, प्रेमळपणे सांगा. ते सांगत असताना त्याचं सांगणं स्वीकारा. तसे बदल करा स्वतःमध्ये. माणूस बऱ्याचदा काय होतो, मनमानी असतो, मनमानी कारभार करत असतो. मग मला आवडतं ना, मग माझं असं आहे, माझं तसं आहे. अरे असं नाही आहे. एकमेकांच्या याच्याने एकमेकांना काय आवडतं त्या पद्धतीने बदल करणं गरजेचं आहे. तर जीवन जगणं सोपं जातं, लक्षात घ्या. आणि शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते. माणूस हा समाजशील प्राणी आहे, लक्षात घ्या. तो एकटा नाही राहू शकत, पण एकटं राहायला पण शिकलं पाहिजे, लक्षात घ्या. एकटा नाही राहू शकत म्हणजे जबरदस्तीने एकटं नाही राहायचं. परिस्थिती आलं तर एकटं सुद्धा राहता आलं पाहिजे माणसाला. बरंच काही बोलण्यासारखं आहे. आपल्याला खूप आपलं भाग्य आहे म्हणून मनुष्य देह मिळालेला आहे. मला असं वाटतं की लॉकडाऊनच्या या काळामध्ये भरपूर वाचन करा, विचार करा त्याच्यावर. आणि जे काही शब्द वाचाल, वाक्य वाचाल, ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. चांगलंच वाचन करा. आपलं आयुष्य यशस्वी करेल असं वाचन करा. शेवटी जाता जाता असं वाटतं की परिस्थिती कशीही असो, शाळा बंद असो, चालू असो, शिक्षण मात्र आपलं अविरत सुरू आहे. लहान असो, मोठा असो, वृद्ध असो, बालक असो, शिक्षण मात्र अविरत सुरू आहे, लक्षात घ्या. माणूस आयुष्यभर शिकतच राहतो. या परिस्थितीनेही बरंचसं काही शिकवलं. लोक म्हणतात की कोरोनामुळे माणसं एकमेकांना घाबरायला लागली. पण मी म्हणेल की एकमेकांची सुरक्षितता आपल्याला ठेवायची आहे, जपायचं एकमेकांना. घाबरू नका, एकमेकांना घाबरू नका, पण मनातील संवेदनशीलतेचा लोप होऊ देऊ नका. संवेदनशीलता असू द्या. या विषयाला समजून घ्या आणि त्या पद्धतीने योग्य आचरण करायला सुरुवात करा. निश्चितच
आपलं आयुष्य खूप आनंदमयी होईल. कारण आपण आनंद स्वरूप आहोत. मुळात आपण प्रत्येकजण आनंद स्वरूप आहोत. परंतु काय करतो आपण? चुकीच्या पद्धतीने विचार करतो, भेद करतो आणि दुःख ओढून घेतो. आपली मुलं ही हिरे आहेत, लक्षात घ्या, डायमंड आहेत. त्यांना पैलू पाडण्याचं काम आता आपल्याला करायचं आहे. लॉकडाऊन ही सुवर्ण संधी आहे पैलू पाडण्यासाठी. त्यांना विचारांचे, आचारांचे पैलू पाडा. मुलं नक्कीच आपलं भविष्य बनतील. त्यांना एक चांगला माणूस बनवा. एका चांगल्या करिअरबरोबर, एका यशस्वी करिअरबरोबर ते यशस्वी जीवन जगतील अशा पद्धतीने त्यांना तयार करा. आणि या समस्येचा घरात राहिल्यामुळे एक चांगली संधी म्हणून सकारात्मक दृष्टीने विचार करा. तुमच्या ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची उत्तरं, आपल्या सर्वांच्याच मनातली उत्तरं मी या ठिकाणी दिलेली आहेत. काही चुकलं तर मनापासून क्षमस्व. पुन्हा भेटूयात एका वेगळ्या विचारासहित. तोपर्यंत खूप आनंदाने जगण्यासाठी, नेहमीच आनंदी राहण्यासाठी, एकमेकांना ओळखण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.